नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. लक्ष्मीपूजनाला तुमच्या घरीसुद्धा या साळीच्या लाह्या आणल्या असतील आणि शिल्लक राहिल्या असतील, तर त्या लाह्यांचं तुम्ही काय करता ते मला कमेंट करून नक्की सांगा. पण मी या साळीच्या लाह्यांपासून तुम्हाला आज 15 दिवस टिकणारा आणि मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवून दाखवणार आहे. बनवायला एकदम सोपा आहे. 15 ते 20 दिवस हवाबंद डब्यामध्ये छान टिकतो आणि हा पदार्थ घरच्या घरी बनवाल तर मुलं बाहेरचं खाणं विसरून जातील हे नक्कीच. तर चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. तर सर्वात आधी या लाह्या मी स्वच्छ साफ करून घेतल्या होत्या. आता यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर हलक्या हाताने या लाह्या धुवून घ्यायच्या. म्हणजे यामध्ये जे काही धूळ असेल किंवा मातीचे कण असतील ते पाण्यामध्ये खाली बसतील आणि ह्या लाह्या स्वच्छ होतील. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने या लाह्या धुवून घ्यायच्या. या लाह्या धुवून घेताना जास्त चोळून धुवायच्या नाहीत, फक्त हलक्या हाताने पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. तर इथे लाह्या पाण्यामध्ये मी हलक्या हाताने धुवून घेतल्या आहेत. आता अशा पद्धतीने एखाद्या झाऱ्याच्या साहाय्याने या पाण्यामधून काढून घेऊयात, म्हणजे पाणी यामध्ये येणार नाही. तर इथे सर्व लाह्या मी पाण्यामधून काढून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता लाह्यांवरती जी काही धूळ होती किंवा मातीचे कण होते ते पाण्यामध्ये पूर्णपणे खाली बसले आहेत आणि लाह्या स्वच्छ झाल्या आहेत. पाणी ओतून मी खाली तुम्हाला दाखवते सुद्धा. पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता मातीचे कण तुम्हाला दिसत असतील. आता हा जो बाऊल आहे तो एकदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. पुन्हा या लाह्या यामध्ये काढायच्या आणि पुन्हा एकदा पाणी ओतून हलक्या हाताने या लाह्या धुवून घ्यायच्या. 1 ते 2 वेळा फक्त लाह्या धुवून घ्यायच्या, म्हणजे यावरती जी काही धूळ किंवा मातीचे कण असतील ते पूर्णपणे निघून जातील. तर इथे 1-2 वेळा या लाह्या मी स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवून घेतल्या आहेत. त्यानंतर आता हे जे पाणी आहे ते फेकून द्यायचं आणि या लाह्या आपण पाण्यामध्ये धुवून घेतल्यामुळे छान अशा भिजल्या आहेत, मऊसूत झाल्या आहेत. त्यामुळे आता या लाह्या भिजत ठेवायची काहीही गरज नाही आहे. आता या धुवून घेतलेल्या लाह्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. या लाह्या आपण पाण्यामध्ये 1-2 वेळा छान अशा धुवून घेतल्या आहेत, त्यामुळे अगदी मऊसूत भिजल्या आहेत. त्यामुळे एक थेंबही पाण्याचा वापर न करता मिक्सरला फिरवून वाटून घेऊन याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. लक्षात ठेवा, मिश्रण जास्त सैलसर बनवायचं नाही आहे, त्यामुळे एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही. त्यासोबत यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालायचं. जर तुमची मुलं जास्त तिखट खात नसतील, हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल. तर इथे मी हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं आहे. छान अशी पेस्ट तयार झाली आहे आणि हे वाटण्यासाठी मी यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर केला नाही आहे. आता ही तयार करून घेतलेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे तयार करून घेतलेली सर्व पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये याला छान बाइंडिंग यावं यासाठी पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे बेसनपीठ घालायचं. बेसनपीठ बारीक किंवा मोठं कोणतंही चालेल. त्यासोबतच यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. जर तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर वापरलं तरी चालेल. पण मुलांसाठी बनवतोय, थोडंसं पौष्टिक हवंच, त्यासाठी शक्यतो तांदळाचं पीठच वापरा. तर इथे 4 चमचे बेसन पीठ आणि 3 चमचे मी तांदळाचं पीठ वापरले. आता पावडर मसाल्यांमध्ये यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची. जसं मी आधी सांगितलं होतं, मुलं जर तिखट खात नसतील, स्किप केलं तरी चालेल. 1 चमचा धणे पावडर घालायची आणि चवीसाठी किंवा छानसा कलर यावा यासाठी यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची. त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात. तुम्ही चमच्याने मिक्स करू शकता किंवा या अशा पद्धतीने हाताने सुद्धा मिक्स करून छान एकजीव करून घेऊ शकता. आपण वाटण तयार करून घेतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं होतं, त्यामुळे या स्टेपला मीठ घालायची काहीही गरज नाही. तरीसुद्धा सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेतलं की मीठ चेक करून जर कमी असेल तर चवीनुसार मीठ यामध्ये वाढवून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपल्याला जसं हवं आहे तसं एकदम परफेक्ट बॅटर तयार झाले. तुम्ही पाहू शकता तयार बॅटर जास्त घट्टसरही नाही आहे किंवा जास्त सैलसरही नाही आहे. तर मध्यम सैलसर असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. जर बॅटर जास्त सैलसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखी 1 चमचा बेसनपीठ वाढवू शकता. त्यानंतर इथे मी सोऱ्या घेतलाय, त्यासोबतच चकली बनवायची जी चकती असते ती घेतली आहे. पण लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी चकली बनवणार नाही आहे, तर थोडासा वेगळा पदार्थ बनवतोय. तो कोणता ते पुढे तुम्हाला समजेलच. तर ही चकती मी सोऱ्याला लावून घेतली आहे. त्यानंतर आता जे मिश्रण आपण तयार करून घेतले ते या सोऱ्यामध्ये भरून घेऊयात.
तर हे मिश्रण सोऱ्यामध्ये म्हणजे साच्यामध्ये भरण्याआधी याला तेल आणि ग्रीस करून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे आणि जेवढं बसेल तितकंच मिश्रण यामध्ये भरायचं आहे. तर इथे मी एक 5 ते 6 चमचे मिश्रण या सोऱ्यामध्ये भरून घेतलं आहे. सोऱ्या बंद करायचा आणि आता आपण जो पदार्थ बनवायचा आहे तो बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. मध्यम गरम किंवा कोमट असं नसावं, नाहीतर हा पदार्थ जास्त तेलकट होऊ शकतो. आता तेल कडकडीत गरम झालं की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याच पद्धतीने हे मिश्रण म्हणजे बॅटर तेलामध्ये सोडायचं. लक्षात ठेवा, आपण चकली बनवत नाहीये, तर जो बाहेर पॅकेटमध्ये मुलांचा आवडीचा पदार्थ मिळतो तोच पदार्थ या लाह्यांपासून आपण घरच्या घरी थोड्याशा पौष्टिक पद्धतीने बनवतोय. आता थोड्याशा पौष्टिक पद्धतीने का? कारण हा पदार्थ आपण तेलामध्ये सुद्धा तळला आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॅटर तेलामध्ये सोडलं की एक अर्धा मिनटं तरी ते तेलामध्ये चमच्याने हलवायचं नाही, नाहीतर खाली चिटकून ते तुटू शकतं किंवा आतमध्ये तेल शिरू शकतं. 1 मिनिटभर झाला की आता हे चमच्याने अलटीपलटी करायचं आणि मध्यम आचेवरतीच अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत हा पदार्थ आपल्याला तळून घ्यायचा आहे. हा पदार्थ तळून घेताना गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आहे. जर मंद आचेवर तळून घेतलं तर यामध्ये जास्त प्रमाणात तेल शोषलं जाऊ शकतं आणि तेलकट होऊ शकतं आणि मोठ्या आचेवरती जर तळून घेतलं तर वरून लगेच लालसर होईल आणि आतून तसंच कच्चं राहील आणि हा पदार्थ थोड्याच वेळात मऊ पडेल. त्यामुळे मध्यम आचेवरतीच अलटीपलटी करत वरून छान लालसर रंग येईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हा पदार्थ तळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान लालसर सोनेरी रंग येईपर्यंत हा पदार्थ मी तळून घेतला आहे. आता एखाद्या डिशमध्ये हा पदार्थ आपण काढून घेऊयात आणि राहिलेलं बॅटरसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेलामध्ये सोडायचं आणि याच पद्धतीने अलटीपलटी करून तळून घ्यायचं. बॅटर तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय टू मीडियम ठेवायचा. लो फ्लेम ठेवून तेलामध्ये हे बॅटर सोडायचं नाही. बॅटर तेलामध्ये सोडलं की 1 मिनिटभर चमच्याने ते हलवायचं नाही. 1 मिनिटानंतर चमच्याने ते अलटीपलटी करत मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. आणि आता सेम याच पद्धतीने राहिलेल्या बॅटरपासून सुद्धा हा पदार्थ बनवून घेऊयात. तर इथे मी सर्व बॅटरपासून हा पदार्थ बनवून घेतला आहे आणि पूर्णपणे थंड करून घेतला आहे. तुम्ही या ठिकाणी आवाज ऐकू शकता. छान कुरकुरीत खुसखुशीत असं हे तळलं गेलं आहे. तर इथे आपण या साळीच्या लाह्यांपासून मुलांसाठी 15 ते 20 दिवस टिकणारे बाहेर पॅकेटमध्ये मिळतात चवीला अगदी तसेच कुरकुरे बनवतोय. आता हे तळून घेतलेले कुरकुरे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याच्यावरती आपल्याला आणखी एक्स्ट्रा मसाले वापरायचे आहेत. ते कोणते ते पुढे आपण पाहूयात. तर इथे मी सर्व तळून घेतलेले कुरकुरे एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत. आता हे कुरकुरे छान चटपटीत अगदी बाहेर मिळतात असेच चवीला व्हावे यासाठी यामध्ये काही मसाले घालायचे. त्यामध्ये 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर. मिरची पावडर नसेल घालायची, स्किप केली तरी चालेल, पण कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे ती तिखटाला पूर्णपणे कमी असते त्यामुळे ती वापरू शकता. एक छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर आणि एकदम थोडंसं मीठ घालायचं. तुम्ही या ठिकाणी काळं मीठ वापरलं तरी चालेल आणि त्यानंतर आता हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात. वरून हे मसाले घातले की हे कुरकुरे बाहेर पॅकेटमध्ये मिळतात ना, चवीला त्यापेक्षा सुद्धा छान लागतात असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा. आणि हे कुरकुरे आपण तळून घेतले आहेत तरीसुद्धा बाहेरचे पॅकेटचे देण्यापेक्षा हे पौष्टिकच आहेत असं म्हटलं तरीसुद्धा हरकत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही आवाज ऐकू शकता. एकदम कुरकुरीत असे हे कुरकुरे तयार झाले आहेत आणि दिसायलासुद्धा अगदी पॅकेटच्या कुरकुरेसारखे दिसत आहेत. तर तुमच्या घरीसुद्धा या साळीच्या लाह्या शिल्लक राहिल्या असतील तर 15 दिवस टिकणारा मुलांसाठी हा पदार्थ नक्की बनवून पहा. 15 दिवस शिल्लक राहणारच नाही, बनवल्या बनवल्या संपेल हे नक्की. आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.